का सकाळच्या सुप्रीम कोर्टाच्या कामानिमित्त, पण त्याच्यानंतर मला संध्याकाळी कोणातरी भेटायचं आहे, मध्ये वेळ होता, तेव्हा तुमच्यातलेच काही पत्रकारांनी कळवलं की उद्धवसाहेब आलेले आहेत. म्हणलं चला हॅलो बाय बाय करूया, बाकी काय माझं काम नाही. पण महाविकास आघाडीचे 2 नेते, तो आपण आणि रमेश चरित्र हे अहो, दोघे मी नेता नाही हो, नेते आमचे वेगळे आहेत. रमेश चन्नीताला आले ते माहिती आहे, पण तुमच्या मागेच आले तर महाविकास आघाडीचे माझ्या मागे आले ते योगायोग पण असू शकतो ना. असे माझ्या मागे आले म्हणजे मी त्यांना रमेश येत आहे का असं काही बोललो नाही. मी माझं आलो, ते मागणे आले असतील, मला माहिती नाही. बरोबर. आले की सकाळी नाही. दिल्लीत आले आहेत तर कशा प्रकारे सीट शेअरिंग याच्यावरती फॉर्म्युला डिसाईड होणार आहे की काय, बिकॉज तुम्ही महाविकास आघाडीचे पार्ट. आता उद्धव ठाकरे कशासाठी आले हे मी कसं सांगू? म्हणजे मला खरंच माहित नाही, तर ते प्रश्नाचे उत्तर आज कशी देऊ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात आणि शिवसेने संदर्भात एक सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणी झाली. आपण त्या सुनावणीला उपस्थित होता. काय आज झालं? देखील तारीख पे तारीख तुम्हाला पाहायला मिळाली कोर्टाकडे. म्हणजे ज्याची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होत नाही आहे, हे बघून थोडंसं नैराश्य. निवडणुकीच्या अगोदर याचा निकाल लागेल असं वाटतं. न्यायदेवता एक तराजू घेऊन उभी आहे असं दाखवलं जातं. तो तराजू निश्चल आहे असं होता कामा नये. पण आता जर अवघड सरकार जर पूर्ण त्यांचा कार्यकाळच पूर्ण करताना दिसतंय, अशा परिस्थितीमध्ये न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार असं म्हटलं जातं. तुमचं याबद्दल काय मत आहे? माझंही तेच मत आहे. अजित पवारांच्या गटाने 3 आठवडे अजून एक्स्ट्रा मागितले आहेत डॉक्युमेंट सबमिशन करणं, आणि त्याच्यामुळे हे कुठे ना कुठे डिले सारखं झालंय. हे पण असं आहे की त्यांना ह्याच्यातनं पळायचंच आहे ना. त्यांना ह्याच्यातनं कसंही करून पळ काढायचं आहे, आणि त्यांना सहाय्यभूत होणाऱ्या जर गोष्टी घडत असतील तर त्यांना ते अजून वाढवून घेतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.